सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्वालंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगो दशा. सर्व सुख ल्यालो सर्वालंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दुपाप पुण्यांगा. सर्व सुख ल्यालो सर्वालंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो. पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण सत्ता कर चरणा सत्ता, दुसरे चरण महायोग पीठे तटे भीमरथ्यां पुंडरिकाय धातु मुनिंद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कुंडम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा. शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितोयेन समाधिराजः. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं. सामर्थ्याने गजाननाचा, सामर्थ्याने गजाननाचा. संकट जाई माघारा, गण गण गणात होय. 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 सद्गुरु गजानन महाराज की जय. जयांची क्रिया स्मरण, नाहीतर मग मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे हे नमस्कारोनी आता. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेकरिता भंग. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा आपल्या जीवनामध्ये नामसाधनेनं काय प्राप्त झालं किंवा नामसाधना सतत केल्यानंतर जीवनामध्ये कोणता लाभ प्राप्त होतो, त्या लाभाचं दिग्दर्शन महाराजांनी अभंगात केले. विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडा अल्प परिहासा. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावनगरी हा नाशिक परिसर पुण्यसलीला गोदावरी माईच्या वास्तव्याने पुनीत झालेला आपला हा भाग आहे. त्या नाशिक परिसरातील पातर्डी फाटा
या लगत असणारे आपलं श्री संत गजानन महाराज मंदिर व येथील सर्व भक्त परिवार, या भक्त परिवाराच्या संयुक्त विद्यमानाने श्री संत गजानन महाराज प्रगट दिनाच्या निमित्ताने तसेच इच्छापूर्ती गजानन महाराज मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह तथा भक्ती महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होतोय. 9व्या वर्षातलाच एक पहिलं कीर्तन पुष्प आपण या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतोय. या नामसप्ताहाला संपूर्ण भाविक भक्तांचं मोठं मोलाचं मार्गदर्शन आहे, योगदान आहे, अथक प्रयत्न आहे. आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे प्रेममूर्ती, महाराष्ट्रातलं कीर्तन क्षेत्रामधलं अत्यंत उज्ज्वल नाव, एक आचरणशील कीर्तनकार म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो ते हरिभक्तीपरायण प्रेममूर्ती शांताराम महाराज बोडके पाथर्डीकर बाबांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम चालेल. जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे भजन सम्राट, हार्मोनियम वादक आमचे गुरुवरी आहे ते श्री हरिभक्तीपरायण शिवराम महाराज पालवे महाराजांच्याही मार्गदर्शनाने या ठिकाणी हा उत्सव चालू आहे. या कार्यक्रमामध्ये सर्वांचं अत्यंत मोठं योगदान आहे. संपूर्ण भाविक भक्त या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. 7ही दिवस भागवत कथा आपण श्रवण करत आहोत. प्रेममूर्ती हरिभक्तीपरायण शिंगवेकर महाराजांच्या गोड अमृतमय वाणीतून भागवत कथा आपण या ठिकाणी ऐकतो आहोत. या कार्यक्रमाला जशी पुरुषांची उपस्थिती आहे तशी खास करून महिला मंडळाची विशेषत्वाने उपस्थिती आहे. आणि असं आहे बरं का, हा महाशिवरात्रीचा प्रेड आहे. तुम्ही आजही भगवान शिवजींच्या मंदिरामध्ये जा, भगवान शिवजींची जी पिंड आहे ना महाराज, त्या पिंडीजवळ आजही पार्वती मातेचं सूक्ष्म रूपानं स्थान आहे. शिव ते एकटे राहत नाही, ते पार्वती सहित राहतात. ज्ञानोबारांची ओवी पहिल्यांदा सांग. चंद्र तीर्थ चंद्रिका, शंभू तीर्थ अंबिका, संत तीर्थ विवेका, असनेची की. अत्यंत गोड पर्व कालावरती आपण हा उत्सव समर्पित करतोय. श्रोते हो, एकच भाव मी आपल्या पुढे मांडतो या मंदिराच्या हिशोबात. या मंदिरामध्ये आल्यानंतर मला एकच जाणीव झाली, आज एक खऱ्या अर्थानं शेगावला आलेलो आहे अशी माझी स्वतःची मानसिक भावना झाली. मी संपूर्ण महाराष्ट्राला आव्हान करेन, ज्यांना कोणाला शेगावला जाता येत नसेल त्यांनी या मंदिरामध्ये यावं आणि दर्शन घ्यावं. तुम्हाला शेगावची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. इतकं पावित्र्य पण आपण सगळ्यांनी जपलंय. मंदिरं कुणीही बांधतं, पण मंदिरामधली पावित्र्यपणा जपणारी लोक फार थोडी आहेत. त्याच्यामधले तुम्ही आहात, म्हणून तुम्हाला धन्यवाद. विठाला त्याचप्रमाणे आपण ही सगळी गुणीजन मंडळी या ठिकाणी बोलवलेली आहेत, ज्यांनी अत्यंत गोड पंचपदी केली. ज्येष्ठ कीर्तनकार श्री हरिभक्तीपरायण सोपान महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांच्या चरणी नतमस्तक. गायनाची साथ त्यांची आहे. गोड चाल ज्यांनी गायली ते भजन सम्राट ज्येष्ठ कीर्तनकार भरतजी महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद. त्यांच्याबरोबर सहगायक म्हणून ज्यांनी अत्यंत गोड चाल गायली, महाराष्ट्रातलं कीर्तन क्षेत्रामधलं, कथा क्षेत्रामधलं आणि संगीत क्षेत्रामधलं नाव आज जे पुढे आहे ना महाराज, ते प्रेममूर्ती राधेश्याम महाराज धुळेकर आहेत. महाराज खूप गोड सेवा आहेत महाराज. त्यांचा कीबोर्ड जर आपण ऐकलं ना तर महाराष्ट्रातलं 1 नंबरचा कीबोर्ड वाजायचा. आज वारकरी कीर्तन असल्यामुळं आम्ही कीबोर्ड लावला नाही, फार गोड ते कीबोर्ड वाजवतात. त्यांना धन्यवाद आहेत. महाराजांचे हार्मोनियम अत्यंत गोड आहे. विनेकरी याबद्दल सगळी टाळकरी मंडळी आणि माझं अत्यंत आवडतं पखवाजामधलं रत्न प्रेममूर्ती श्री हरिभक्तीपरायण अविनाश महाराज वाघ आहेत. नाम है अविनाश और काम है दुश्मनों का सर्वनाश. वाघ आहेत म्हणून आम्हाला सावध राहावं लागणार आहे, कारण खेड्यापाड्यात बिबटे आहेत, शहरामध्ये वाघ आहेत. विठाला जाऊ दे, आमच्या वारकरी संप्रदायामधला पक्वात क्षेत्रामधला तो ढाण्या वाघ आहे.
पोषक वादन ज्याला म्हणतात, पोषक वादन ते त्यांच्याकडे आहे. काही नुसते पखवात बडवतात. पखवात बडवणं वेगळं आणि पखवात वाजवणं वेगळं. गायन आणि वादन ही कीर्तनाला साथ असते. कीर्तनकारावर अटॅक नाही. विठाला विठाला गुड साऊंड सिस्टीम ज्यांची आहेत, आमचे सुदाम दादा, माऊलींना सुद्धा धन्यवाद आहे दादा, आपल्यालाही ऑपरेटरला धन्यवाद आहे. आणि हा सगळा लाईव्ह कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रात, जगभरात प्रसारित करत आहोत, ते हरिनाम कीर्तन चॅनलचे, युट्यूबचे सर्व दादा, तुम्हालाही व्यासपीठावरून धन्यवाद आहे. आपण या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहानं येत आहात. मग देणगी स्वरूपामध्ये, श्रमदानाच्या स्वरूपामध्ये, अन्य स्वरूपामध्ये आपली सेवा संत गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करता. मला निश्चित कल्पना आहे, गजानन महाराज आपलं कोट कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. ही व्यवस्थापक मंडळी जी आहेत, मी मागच्याही वर्षी पाहिलं, याही वर्षी पाहतोय, अत्यंत स्वज्वळतेने त्या ठिकाणी कारभार बघतात. ज्ञानोबांची ओवी सांगतो. माऊली म्हणतात, आपल्या दालनगृहामधल्या चाव्या कोणाकडे द्याव्या, बँकेचा मॅनेजर कोण असावा हे ज्ञानोबांना विचार. माऊली म्हणतात का अवचितयावरी सर्वस्व सांडीजे आणि चोख तरी तोची भांडारी कीचे. ज्याचा व्यवहार चोख आहे, ज्याचं ऑडिट चांगलं आहे, जो 1 रुपयाची सुद्धा अफरातफर करत नाहीयेत, अशी माणसं आपण संयोजक म्हणून ठेवली पाहिजेत. नेमणुकी करता, हिशोबा करता ठेवली पाहिजेत. तो हिशोब आणि त्या मंदिराचं ट्रस्ट चंद्र सूर्य असेपर्यंत कायमचं टिकतं. ज्याला स्वच्छ कारभार म्हणूया किंवा शास्त्रीय भाषेमध्ये पारदर्शकपणा. ज्या मंदिरामध्ये पारदर्शकपणा असेल, त्या मंदिरातला, परिसरातला जो भाग आहे, जी लोक आहेत, ते अत्यंत प्रेमळ आणि श्रद्धेनं वर्गणी आणून देतात. म्हणून आपण खूप छान काम करता. जरा एकदा या व्यवस्थापकांकरता आणि लढणाऱ्या मंडळीकरता जोरदार टाळी वाजवा. नियोजन कसं असावं, तर मी या 2 महात्म्यांकडून आता शिकतो आहे, शांताराम महाराजांकडून आणि शिवराम महाराजांकडून. बाबा, त्याचं कारण असे, आमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम अनौषधम अयोग्य पुरुषो नास्ती योजकच तत्र दुर्लभ. जगामध्ये प्रत्येक अक्षर मंत्र आहे, पण ते कळतंय कोणाला? फक्त ब्राह्मणांना. पृथ्वीवर प्रत्येक झाड औषधी आहे, पण ते कळतंय कोणाला? वैद्य राजांना. तसं या कॉलनी मधले, या परिसरामधले सगळीच माणसं कामाची आहेत, पण हे कळतं कोणाला? यांच्यासारख्या संयोजकांना. विठाला विठाला आणि आपली सगळी मंडळी त्यांना हातभार लावतात. म्हणून हा कार्यक्रम शेवटाला जातो, तडाला जातो, गंतव्य स्थानापर्यंत पोहोचतो. आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक होतो. अगदी तासाभरामध्ये ही सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करतो. विठाला विठाला प्रत्येक सूचना असेल. माझं आडनाव कतील, मला कीर्तनात थोडी गती आहे. टाळकऱ्यांनी लूज पडू नका, थोडी गती घ्या. विठाला विठाला नक्कीच आपलं कीर्तन प्रगतीकडे गेल्याशिवाय राहणार नाही. अधोगती नव्हता, प्रगती होईल. प्रगतीच्या माध्यमातून सद्गतीकडे जाण्याचा प्रयत्न करूया. श्रोते हो, तुकोबरायांचा अभंग आहे. महाराजांनी या अभंगातून नामाचं महात्म्य प्रगट केलेलं आहे. वारकरी संप्रदायाचा असा नियम आहे, सप्ताहाचा पहिला दिवस असेल तर कीर्तन करणे नामाबद्दल केले पाहिजे. नामसाधना जगाला समजून सांगितली पाहिजे. आणि तसं पाहिलं ना, मी पहिला दिवस आवर्जून घेतो. का आवर्जून घेतो? पहिला दिवस फारच सोपा असतो. पहिल्या दिवसाचं कीर्तन नामावर तर असतच असतं, पण त्या कीर्तनकाराला फारसं एवढं लोक काय, जाऊ द्या बाबा, पहिलंच कीर्तन आहे, थोडं लेट झालं काय आणि पडलं काय, जाऊ द्या. आता पत्रिकेत उगाच मी बाळासाहेब केले, नाही तर मी बाळूच आहे खरं तर. बाळू म्हटलं तर लहान असतं, लहान पोराला पहिला मान द्यावा लागतो. विठाला विठाला याला यात्रेच्या कुस्त्यांमधलं जर सांगितलं तर ही रेवडीवरची कुस्ती आहे. ग्रामीण भागातला आहे. आमच्याकडे त्याला शेव रेवडीवरची कुस्ती म्हणते. पहिली कुस्ती आली काय आणि गेली काय. अजून एक कारण सांगतो. आमचे गुरुजी सांगतात,
पहिल्या दिवशी जर कीर्तनकार गेला ना तर पहिल्या दिवशी काही गोष्टी फ्रेश राहतात. काय काय एक पक्वादाची शाही पडलेली असते, पक्वाद चांगला राहतो पहिल्या दिवशी. दोन, गायकांचे आवाज क्लिअर राहतात, बसलेले राहतात. तीन, ऐकणाऱ्यांची उत्सुकता जी आहे ना ही अत्यंत चांगली राहते, टवटवीत राहते. आता एवढी दर्जेदार माणसं जर ऐकायला आली असते, मला थोडस दडपण येतं. एरवी आम्ही काही दडपून देतो, इथं आलं का थोडं दडपण येतं. आज आमच्या भगिनी शिव चरित्रकार आहेत आमच्या स्वातीताई, आज या ठिकाणी आल्यात. ताईंनाही धन्यवाद देतो. निवृत्तीनाथांच्या सोहळ्यामध्ये आम्ही पायी चालत असतो. आमच्या आदरणीय ताई सुद्धा या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे पाठीमागे आलेल्या आमच्या चेहरा दाखवा मला, जाऊ दे, तुम्ही म्हटल्या होत्या नाव नका घेऊ म्हणून मी थांबून गेलो. काय होतं, एकाचं नाव घेतलं का बाकीचं सगळे राहून जातात. पण आपल्या सगळ्यांविषयी मला प्रेम आहे, आदर आहे, सद्भाव. आपण आलात, श्री शक्तीचा या व्यासपीठावरून आम्ही सन्मान करतोय. आपल्याला ज्यांनी भरभरून साथ दिली ना माझ्या कार्य करतात, त्या आमदार सौ सीमाताई हिरे यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि स्त्रीचं योगदान हे अत्यंत महत्वाचं असतं. मी मगाशी बोललो ना, शिवजी एकटे महाशिवरात्र नाही करू शकत, त्यांना बरोबर सती सुद्धा पाहिजे, पार्वती सुद्धा पाहिजे. महाशिवरात्रीला काल फार मोठे पर्व काळ होऊन गेले. आता आलंयच वगैरे म्हणून सांगून आलो, नाही तर मी आता चिंतनाकडे वळलो. पुन्हा थोडासा दिवस घेत घेतो. कालच्या दिवशी शंकर आणि पार्वतीचा विवाह झालेला आहे. एक. दोन, रात्री 12 वाजता या जगामध्ये 12 ज्योतिर्लिंगाची निर्मिती झालेली आहे. 3, चंड भिल्ल नावाचा जो भिल्ल आहे, त्या भिल्लाचा उद्धार सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशीच झालेला आहे. अशी अनेक उदाहरणं शिवपुराणात आपल्याला पाहिजे. श्रोते हो, माणसाचं जीवन नामाशिवाय नसलं पाहिजे. महाराज म्हणतात, नामाशी विन्मुख तो नर पापिया, हरिविन धावया. नामाशिवाय त्याच्या जीवनाला परिपूर्णता. जसं माणसाचं शरीर आहे पण त्याच्यात प्राणच नाहीये, उपयोग काय? आयुष्य विना लक्षणे ज्ञानोबारांनी. किंवा दुसरं उदाहरण सांगतो, माऊलींचं. एखादा मृत मनुष्य आहे, मृत प्रेत आहे, त्याला शृंगार केला, काय उपयोग आहे? गाढवाला गंगेमध्ये न्हावून आणला, काय उपयोग आहे का? का मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थे, कडू दुधिये माखेला गोळे जैसा. तुम्ही गाढवाला किती स्वच्छ धुवा, ते उकिरड्यावर लोळल्याशिवाय राहतच नाही. मी गाढवांबद्दलच बोलतोय बरं. तुमची बॅटरी फार 5G आहे मला वाटतं. हा, रेंज चांगली आहे, टावर येत नाही तर. विठाला विठाला या संपूर्ण बहुजन समाजाला मला एक प्रश्न विचारायचा. खरं सांगा, तुम्हाला जीवनामध्ये सुख पाहिजे का समाधान पाहिजे? काय काय काय? बंधूचं नाव सार्थक केलं तुम्ही. समाधान पाहिजे, सुख नाही मला. सुख म्हटलं का त्याच्या विरुद्ध शब्द येतो, काय? दुःख. माणसं म्हणतात आम्हाला सुख पाहिजे. सुख म्हटलं काही दिवस सुख राहतं, काही दिवस दुःख राहत. त्या वाटा आहेत ना. असं म्हणतात, ज्याला जीवनामध्ये सुख प्राप्ती झाली ना, त्याला समजून घ्यायचं एक ना एक दिवस आपल्याला दुःख सुद्धा मिळणार आहे. ज्याला दुःख आलं ना, त्यानं समजा एक ना एक दिवस आपल्याला सुख मिळणार. जसं सकाळी सूर्य उगवला तो सायंकाळी मावळतो म्हणजे मावळ, आणि मावळलेला सूर्य दुसऱ्या दिवशी उगवतो म्हणजे भले तो हळूहळू उगवेल आणि हळूहळू मावळेल. उगवलेला सूर्य तोही हळूहळू. ही यादी संपूर्ण पाहिली ना मी पत्रिकेमध्ये कीर्तनकारांची, ही यादी पाहिल्यावर मला एक शब्द आठवला. ते साधक कीर्तनकारांची यादी दिसली मला.
तर आता महाराष्ट्रात दोन प्रकारचे कीर्तनकार आहेत, सेलिब्रिटी कीर्तनकार आणि साधक कीर्तनकार. विठाला विठाला माणसाला जीवनामध्ये सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटते, पण सुखाईपेक्षा समाधान मिळेल. का समाधान मिळलं पाहिजे, का आनंद मिळला पाहिजे? आनंदाला प्रतिस्पर्धी नाहीये महाराज, समाधानाला प्रतिस्पर्धी नाही. मला सांगा, तुम्ही कीर्तनाला येऊन बसले कशा करता? समाधान. महाराज आपण गायना करता उभे आहे कशा करता? समाधान. मी कीर्तना करता आलोय कशा करता? अजिबात नाही. खरं सांगू का, वारकरी परंपरेतला कीर्तनकार कीर्तनामध्ये पहिल्यांदा सुख आणि समाधान आणि समाधान करतात. आणि त्याच्याकरता जर फिरत असतो ना महाराज, तर आज महाराष्ट्र गाजवला असतं. म्हणजे प्रौढी म्हणून नाही सांगत, आणि निवृत्तीनाथ महाराजांचा सेवक या नात्याने सांगत. श्रोते हो, समाधान प्रत्येकाला अपेक्षित, आनंद प्रत्येकाला अपेक्षित. नवे नवे आपण आनंदापासून निर्माण झालोय म्हणून आनंद अपेक्षित आहे. विठाला आपलं मूळ स्वरूप आहे भगवान परमात्म्याचं स्थान. उदाहरण सांगू का? नदीचं मूळ स्वरूप आहे समुद्र. कशावरून? अहो, समुद्रातूनच पाण्याची वाफ होते. विज्ञान सांगते, विज्ञान, ती पाण्याची वाफ आकाशामध्ये जाते, त्याचे ढग तयार होतात. एखाद्या उंच टेकडीवरती डोंगरावरती गेले की धो 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 पाऊस पडतो. त्या डोंगरावरच्या धारा ज्या आहेत त्या धारा एकत्र होऊन नदी, नाले, ओढे यांच्यामध्ये रूपांतर होऊन समुद्राला जाऊन मिळतात. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर एक अवघ्या झाल्यावर मी एक पाय, अवघ्या झाल्यावर मी एक पाय, तुका म्हणे गंगा एक पाय. महाराज म्हणतात, जशी गंगेची परिपूर्णता समुद्राला जाण्यामध्ये आहे, तशी माणसाच्या जीवनाची परिपूर्णता भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त होणं, नाम आनंद प्राप्त करणं, हे त्याचं शेवटचं गंतव्य स्थान आहे, अंतिम स्थान आहे. ना बंगला घेणं, ना गाडी घेणं, ना ऐशो आराम मिळवणं जीवनामध्ये नाही. ही साधनं आहेत महाराज, ही पैशाने मिळू शकतात. पैशानं तुम्हाला लौकिक जगामधलं सगळं मिळेल, पण अलौकिक परमात्मा पैशानं भेटू शकत नाही. तुकोबारांनी आजच्या अभंगातून अलौकिक ठिकाण आपल्याला सांगितलेलं आहे. ते अलौकिक ठिकाण प्राप्त होण्याकरता नामस्मरण हे महत्वाचं आहे. महाराज म्हणतात, आम्ही जीवनामध्ये स्वतः ते केलं मग जगाला सांगितलं. मला एक सांगा, आपण अगोदर अनुभव घेतला पाहिजे मग लोकांना सांगितलं पाहिजे ना? जर अनुभव नसेल ते लोकांना सांगणं म्हणजे ती बडबड आहे, ते बरळणं आहे. बरळणं कळतं ना? माणसं कधी बरळतात? कधी? झोपेत. एक सांगू का, झोपेतलं बरळणं तरी बरं आहे, पण जागृतीतलं बरळणं फार अवघड आहे.
झोपेतलं बरळणं तरी तत्क्षणी निघून जाईल, नाहीच होत. जागा झाला का झोपेतलं बरळणं संपत, पण जागृतीतलं बरळणं कधी संपेल? मी हे केलं, मी ते केलं, मी आमकं केलं, मी तमकं केलं. समोरचा ऐकणारा जो राहतो ना, त्याच्याही कानाला त्रास आणि तुमच्याही तोंडाला त्रास होतो. विठाला खरं सांगा, हे सगळं जे होतंय आपल्यामुळं होतंय का कुणीतरी करतोय? कुणीतरी करतोय. प्रमाण आहे सगळे. चाले हे शरीर बोलविते हरिविन. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. सगळं माऊलीची ज्ञानेश्वर पाहून घ्या. सगळं तो करतोय. तुझी आसक्तीने वेदाशी बोले, सूर्यासक्तीने वेदाशी बोले. तुझी आसक्तीने वेदाशी बोले, तुझी आसक्तीने वेदाशी बोले. सूर्याची तुझी सूर्याची ऐसा तुझ मर्द ऐसा तुझ मर्द ऐसा तुझ ऐसा तुझ मर्द ऐसा तुझ ऐसा तुझ मर्द ऐसा तुझ फार गोड प्रमाण. तुझी आसक्तीने वेदासी बोले. वेद सुद्धा बोलू शकतो, त्याला देवाची सत्ता पाहिजे. सूर्य चालू शकतो, सायंकाळ सकाळ उगवणं मावळणं त्याच्या सत्तेने असतं महाराज. अरे माणसाचं जीवन त्याच्या सत्तेवर. विस्तार करायला नको, पुढे चालतो. मग हे सगळं जर भगवान परमात्मा करतोय तर आपण उगच का बरळतोय? मला हे झोपेमधलं नाही बरळलं, हे जागृतीमधलं बरळलंय. उग बडबड करतोय महाराज माणूस. या बडबडीला काही किंमत नाही. अनंत वाचाळा बरळ ती बरळ, त्या कैसा दयाळ पाहिजे व त्या कैसा गोपाळ पाहिजे. अनुभवा वाचो या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून पडते. खरं सांगू का, आम्ही सुद्धा आता तुमच्या पुढे जे बोलतोय ना, ही आमची बडबड आहे. एखाद्याने आम्हाला जर विचारलं ना, महाराज 2 तास तुम्ही ज्या देवाबद्दल बोलता आहात त्या देवाचा तुम्हाला काही अनुभव आहे का, तर आमचा 0% अनुभव राहील. स्वामी विवेकानंद हा चांगला दृष्टांत विवेकानंदाचा दिला. ऐका, विवेकानंदांना असे गुरु करायचे होते तर त्यांना परमात्म्याचा साक्षात्कार झालेला आहे असे गुरु करायचे होते. अनेकांच्या प्रवचनाला गेले, अनेकांच्या कीर्तनाला गेले. कीर्तन ऐकायचे आणि कीर्तन ऐकलं का त्या वक्त्याकडे विवेकानंद जायचे आणि म्हणायचे, का हो आतापर्यंत ज्या देवाबद्दल तुम्ही बोललात, अस्खलित बोललात, प्रभावी बोललात, त्या देवाबद्दल तुम्हाला काही अनुभव आहे का? त्यावेळी ते वक्ते सांगायचे की फक्त आम्ही बोललोय पण आम्हाला त्याचा अनुभव मात्र. अशी अनेक जणांची परीक्षा घेतली. शेवटी त्यांना सद्गुरू भेटले. कधी? जेव्हा त्यांची रेंज त्या ठिकाणी व्यवस्थित आली. कर्म साम्य दशा जेव्हा व्यवस्थित आली, ऐसी कर्म साम्य दशा जेत होय विरेशा, तिथं सद्गुरू आपैसा भेटले. कोण भेटले त्यांना? स्वामी रामकृष्ण परमहंस भेटले. विवेकानंदांचं पहिलं नाव नरेंद्र होतं. नंतर त्यांना लोक स्वामी विवेकानंद. ते कधी कधी म्हणतो बरं का बाबा, केस वाढवून देवानंद बनण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद बना, जग तुमची पूजा केल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वदेश पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. सरपंचाला किंमत आहे गाव पातळीवर, नगरसेवकाला किंमत आहे त्याच्या वार्ड पुरती,
आमदाराला किंमत आहे तालुक्यापुरती, खासदाराला किंमत आहे जिल्ह्यापुरती, मंत्र्याला किंमत आहे राज्यापुरती, पंतप्रधानाला किंमत आहे देशापुरती, पण विद्वानाला किंमत आहे संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये. म्हणून तर परदेशामध्ये स्वामी विवेकानंद गेले होते, तरी सुद्धा तिथं शिकागो धर्म परिषदेमध्ये विवेकानंदांचा सन्मान झाला होता. सन्मान, माय ब्रदर अँड सिस्टर, माझ्या बंधू आणि भगिनी. हे नॉलेज त्यांच्याकडे होतं. छोटीशी त्यांची छटा सांगू का तुम्हाला, त्यांच्या ज्ञानाची छटा ऐकत राहा, टाळी वाजून भजन करा. आपला गीता ग्रंथावरती लेक्चर देण्याकरता गेले होते. कारण आपला तो हिंदू धर्मियांचा ग्रंथ आहे, त्याचा प्रभाव समोर द्यायचा होता. मला वाटतं वक्त्यानं समाजाला प्रभावी बनवता बनवता प्रभू भावी सुद्धा बनवलं पाहिजे. शब्दांकडे लक्ष द्या. प्रभाव वेगळा आणि प्रभू भाव वेगळा. काही वक्ते असे ते फक्त प्रभाव टाकतात, काही वक्ते साधे राहतात, पण ते माणसाला प्रभू भावी बनवतात, देवाकडे वळवतात. वेश कसा आहे याही पेक्षा तुमचा अंतरंग कसा आहे याला किंमत. स्वामी विवेकानंद भगव्या वेशामध्ये गेले, गीतेचा प्रचार प्रसार करायला लागले. त्यांनी मुद्दामून गीता ग्रंथ खाली ठेवले, नामसाधनेवरती बोलतो, गीतेचा नामप्रचारच करायला गेले, खाली ठेवला. विवेकानंद उभे राहिले बोलायला. पहिलं वाक्य माय ब्रदर अँड सिस्टर, बंधू आणि भगिनी, एवढं म्हटले आणि सांगितलं बघा, जगामध्ये जेवढं तत्वज्ञान आहे, जेवढे फिलॉसॉफर आलेले आहेत ना, त्या सगळ्या फिलॉसॉफरांना तत्वज्ञानाला माझी विनंती ऐका, जेवढे काही ग्रंथ, या सगळ्या ग्रंथांना आधार पाया म्हणजे आमचा गीता ग्रंथ आहे. तिकडे थोडा चॅप्टरपणा केला, कालची गीता काढली आणि वरती ठेवली. विवेकानंद म्हणे पहा, तुम्ही सिद्ध करून दिले, जोपर्यंत मंदिराला कळस बसत नाही तोपर्यंत मंदिर पूर्ण होऊ शकत नाही. सर्व ग्रंथ म्हणजे हे मंदिर आहे आणि त्याच्यावरची गीता म्हणजे सगळ्यांचा कळस आहे. हा मी कळस सांगितला, पण तुम्ही टाळी वाजवायचा आळस का बरं केला? शिवराम बाबा, तुमच्याकडे टाळी वाजवायला काही जीएसटी आहे का? तसं असेल तर काही सांगावं. तिसऱ्याने थोडा चॅप्टरपणा केला. काय केलं, तो वरचा गीता ग्रंथ काढला, मध्ये टाकून दिला. आता बोला विवेकानंद काय बोलायचं. ते हजरजबाबी होते. काही काही माणसं हजरजबाबी होऊन गेली बरं या जगामध्ये. हो, स्वामी विवेकानंद हजरजबाबी आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय नामदेव महाराज पठाडे हजरजबाबी होऊन, वेदांत वाचस्पती जगन्नाथांना पवार हजरजबाबी होऊन तत्क्षणी उत्तर. त्याला रिप्लाय म्हणतात, पटकन रिप्लाय. विवेकानंदाने असा रिप्लाय दिला जेव्हा त्यांनी मध्ये गीता ग्रंथ टाकला ना. विवेकानंद म्हटले पहा पहा पहा, जगातल्या सगळ्या तत्ववेत्यांनी आज सिद्ध करून दिले, जोपर्यंत माणसाला हृदय राहत नाही तोपर्यंत माणूस जिवंत राहू शकत नाही. जगामध्ये सगळे ग्रंथ असतील पण गीता रूपी हृदय जर नसेल तर सगळे ग्रंथ मरकी आहेत. तोंडात मारल्यासारखी झाली महाराज. सगळ्यांनी शरणागती पत्करली आणि एक मुखानं सांगितलं, जगात सगळ्यात मोठा तत्ववेत्ता आणि फिलॉसॉफर जर कोण असेल तर स्वामी विवेकानंद आहे महाराज. ते नाम साधण्याशिवाय होऊ शकत नाही. नाम साधना जीवनामध्ये महत्वाचं. विठाला विठाला तुकोबारायांनी जीवनामध्ये खूप नाम साधना केली, अनुभव जीवनामध्ये संग्रहित केला, संकलित केला आणि तो अनुभव लोकांना शेअर करायला लागला. तेव्हा एक व्यक्ती महाराजांजवळ आली. महाराज का हो, तुम्ही नामाबद्दल एवढं जगाला ओरडून सांगता, हाकारून सांगे तुका नाम घेता राहू नका, हे सगळं आम्हाला कळतंय, पण त्या नामाचं फल तरी सांगा, तुम्हाला काय अनुभवलं तो तर आम्हाला सांगा. कारण जग असं आहे महाराज, फायद्याशिवाय कुणीच कुणाकडे जाऊ शकत नाहीये, ही जगाची रीत आहे. माऊलींची ओवी सांगू का? जी माणसं द्राक्षाच्या बुडाला दूध ओततात ती तुळशीला पाणी सुद्धा घालत नाही. हे दिंडोरे आणि निपाडवाल्यांना सांगावं लागेल. जो तुळशीच्या झाडा दुरोणी न घाली जे शिंतोडा, तो द्राक्षाची या बुडा दुधाची लावी. आणि ज्ञानोबारांनी कुठं बाग लावली द्राक्षाची काय माहिती, पण असं म्हणतात उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी. सगळं ज्ञान होतं त्यांना. खगोल असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल, अर्थशास्त्र असेल, सगळं ज्ञान. इथपर्यंत ज्ञान होतं माऊलींचं.
अरे बाई डिलेव्हरी झाल्यानंतर जे बाळ असतं ना त्या बाळाजवळ रात्रभर दिवा लावून ठेवला पाहिजे हे ज्ञानोबारांनी सांगितलं. सटवीची राती ठेवी न विसंबीजे वाती तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा विठाला विठाला विठाला. काय शोध आहेत महाराज ज्ञानेश्वरीमध्ये. विजेचा शोध ज्ञानोबारांनी लावला. ही लाईट उपकरण आपण हे वापरतो ना हे ज्ञानोबारांनी काय सांगितलं. उदकाचे आवेशे प्रगटले तेज ते लख लखेत दिशे ते विजू माझी असे सलिल गाई. ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही मला अरे सगळं ज्ञानेश्वरीमध्ये फक्त आपण ती वाचली पाहिजे. वाचावी डोळा पाहावी. मला तर असं म्हणावं लागलं वाचाल तर वाचाल नाहीतर वाचलंच पाहिजे ना. मग वाचलं पाहिजे असं वाटतं तर वाचा. वाचिल जो कोणी वाचिल जो कोणी वाचिल जो कोणी वाचिल जो कोणी जनिताशी जनिताशी लोटगणी ज्ञान होय ज्ञान होय वाचिल जो कोणी जनित्याशी जनाबाई म्हणजे अरे कोणी जर ज्ञानेश्वरी वाचली तर मी त्याला लोटांगण नाही. एकनाथ महाराजांनी ती वाचण्याची पद्धती फेरी सांगितली. भाव धरून या कृपा करी हारी वगैरे. मलाच लोटांगण घालावं लागेल. मला यायचंय पाथर्डी फाट्याला तुम्ही चालले द्वारकेला द्वारका सर्कल. नामसाधना ही सर्वश्रेष्ठ साधना आहे. संत महात्म्याने त्याचा अनुभव आलाय. त्या अनुभवाचं कथन ते जगापुढे करत आहे. एक सद्गृहस्थ केलेला आहे. मला सांगा याचा फायदा. लोक फायद्याशिवाय येत नाही त्याकरता मी द्राक्षाचं उदाहरण दिलं. जे लोक तुळशीला पाणी घालत नाही ते द्राक्षाला दूध ओततात फायद्या करा. मग सांगा महाराज फायदा. प्रयोजन अनुद्दिशन मंदोपी प्रवर्तन. मूर्ख माणूस सुद्धा प्रयोजनाशिवाय काही फळाला त्या ठिकाणी तयार होत नाही. मग काय फायदा आहे तुमचं नामस्मरण करू. तुकोबाराय म्हणतात अरे सगळं जग ज्या समाधाना करतात ज्या आनंद करतात तडफडत आहे ना तरस्त आहे ना तो समाधान आणि आनंद तुम्हाला फक्त नामस्मरणानच मिळणार आहे. पण ते नामस्मरण कसं करायचं. सदा नाम घोष सदा नाम घोष हरी सदा नाम घोष सदा नाम घोष हरी करो हरि कथा सदा नाम घोष सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष सदा नाम घोष करो हरि कथा सदा चित्त समाधान समाधान तेने सदा चित्त समाधान तेने सदा चित्त समाधान सर्व सुखनाल सुखनाल सर्व सुखनाल सर्व अलंकार सर्व सुखनाल सुखनाल सर्व सुखनाल सर्व अलंकार तेरे टाळी वाजवा टाळी.
आप राधे के श्याम हो. सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो पहिले चरण आपण पाहिजे. महाराज म्हणतात ज्याला जीवनामध्ये सदा समाधान पाहिजे त्यानं नामस्मरण सुद्धा कदा केलं पाहिजे. बरोबर ना? अजून झोपले नाही ना तुम्ही? माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. कदा नाही, सदा म्हणतोय मी. सदा वारकरी वारकरी सदा असला पाहिजे. सदा भाऊ आपण सप्ताहामध्ये जी पत्रिका छापतो त्या पत्रिकेवरती हेडिंगला नाव देतो मोठ्या अखंड हरिनाम. अखंड हरिनाम सप्ताह म्हणतो आपण. खंड नाही ना, अखंड. जरा शास्त्रीय प्रक्रिया सांगू शकतो पण मला. तैल धारवत परमार्थ पाहिजे. कसा पाहिजे? तैल धारवत. जल धारवत नाही. पाण्याची धार खंडित होते पण तेलाची धार कधीच खंडित होते. आता आमच्या गृहिणींना माहिती असते महिन्याचा बाजार भरला तर त्याच्यामध्ये आपण तेल पण आणतो. बरोबर? पूर्वीच्या काळी 1 लिटर गोड तेल जर आणलं तर आमच्या जुन्या आजीबाई महिनाभर वापरायचे. किती? 1 लिटर गोड तेल किती? महिनाभर. आता फक्त एकच म्हणा महाराज आता बोलूच नका. तू का म्हणे उगे राहा जे जे होईल. हे खरं सांगू का? पूर्वीच्या काळी ना साधी चटणी असायची ना तरी त्याला चव. आता नाही ना. म्हणजे माऊली सांगतात डबाच्या डबा मसाला चव नाही कशाला. खूप काही काही वापरतात बाया. नाही, आईच्या हातची चव काही वेगळीच होती. शेवटी म्हणावं लागतं आम्हाला जुनं ते नवी ती चांदी. म्हणा ना चांदी. खाणाऱ्यांची चांदीचेच डोळे होतात. सोन्यासारखी माणसात आपण जुन्या गोष्टी माणसाला सेव्ह केल्या पाहिजे, ठेवल्या पाहिजे, संग्रहित केल्या पाहिजे. परमार्थ हा अखंड असावा, सदा असावा. काय असतं? जी सतत सतत गोष्ट करतो ना आपण ती गोष्ट माणसाला कधीही आठवत. कधीतरी केलेली गोष्ट आठवत. काही लोकांना विचार रिया जर सतत केलं ना महाराज पटकन राग आठवत किंवा ताण पटकन बसत. म्हणून एक वाक्य संगीत चित्रामध्ये जो करेगा रियाज वही करेगा राज. जरा वाक्य उलट करू का? रियाज करने वाला ही राज कर सकता है. विठाला विठाला. महाराज मी तानसेन नाहीये बरं का. मी तानसेन नाहीये पण मी चांगला कानसेन आहे. माणसाला नाही तानसेन होता आला तरी चालेल पण कानसेन झालं पाहिजे. चांगलं ऐकता आलं पाहिजे. सातत्य असावं. मृदंगाची जर 8 दिवस 15 दिवस महिनाभर प्रॅक्टिस बंद पडली ना मोठं चालत नाही. मला क्रिकेट तक्ता हा रोज वाजला गेला पाहिजे. क्रिकेट तक्ता स्पष्ट बसतो मला रोज रियाज. त्याला साधना म्हणतात. काय म्हणतात? साधना. इंग्रजीमध्ये त्याला मेडिटेशन म्हणतात. मराठीमध्ये त्याला ध्यान म्हणतात. सतत ध्यान केलं पाहिजे. आमच्या इगतपुरीला विपश्यना केंद्र आहे. जगामधली लोक तिथे येतात. सत्य विजय गोयंका यांनी ते तयार केलेलं आहे. एक सांगू का? त्याही पेक्षा स्वानंद सुखनशी जोग महाराजांना काय वाटलं असावं. त्या जोग महाराजांनी इगतपुरीला येऊन पहिला जोग महाराज भजनी मठ स्थापन केला आणि भजन सुरुवात केलं. महाराज ती साधनेची जागा ठरली. आज त्या जागेवरती आमचे गुरुवर्य महान तपोनिधी माधव बाबा घुले तिथे राहतात, साधना करतात. 100 इकडे वय चाललंय महाराज बाबांचं, अजूनही तेजपुंज चेहरा आहे, तब्येत ठणठणीत आहे. साधना करणारा माणूस आहे ना त्याचा चेहरा चमकून उठतो महाराज. साधना करणारा माणूस चमकून उठतो. जरा सोपं बोलू का महाराज, कळेल असं. संसारातला माणूस आणि परमार्थातला माणूस कसा ओळखायचा? चेहऱ्यावर.
पारमार्थिक माणूस हा चमकून उठतो आणि प्रापंचिक माणसाच्या चमका उठतात. ज्याच्या चमका उठतात समजून घ्यावा हा संसारिक आहे, आणि जो चमकून उठतो ना समजून घ्यावा हा पारमार्थिक आहे. विठाला चमक भरली काय घ्यावी लागते? गोळी, पेन किलर. साधू मात्र गोळी नाही घे, साधू एकच करतो, लावणी मृदंग शेऊ ब्रह्मरस आवडी. तो साधना करतो भक्तीची, तो साधना करतो नामस्मरणाची. अखंड खंडे ना जीवन रामकृष्ण नारायण. किंवा सतत 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 त्याच्या जीवनामध्ये नामस्मरण इतकी होते का आपोआप त्याच्या जीवनामध्ये ते नामस्मरण यायला लागते. येईल पुढे विषयात लागेल. महाराज म्हणतात अशी सतत साधना केली पाहिजे, त्याला सदा म्हणतात. नामघोष, नामघोष म्हणजे काय हो? गुरुवारी आम्हाला आळंदीमध्ये सांगायचे अर्थ उच्चैहि घोष, म्हणजे मोठ्यानं ज्याचा जे जयकार केला जातो त्याला घोष म्हणतात. करा घोष माझ्या पाठी. पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय, संत गजानन महाराज की जय. घोष म्हणतात किंवा याला गर्जना म्हणतात. भक्त लोक आपल्या जीवनामध्ये सदा घोष करतात, सदा नामस्मरण, सदा नामघोष. किती करतात? महाराज म्हणतात नकळे दिवस की राती, अखंड लागली सी ज्योती, आनंद लहरीच्या गती, वरून मी किती तयास होता. असं त्यांचं ते जीवन असतं. ठीक आहे मला सदा नामघोष करू हरी कथा हे तुम्ही म्हटलं, पण परिणाम काय त्याचा? त्याने सदा चित्ता समाधान, चित्ताला जे समाधान प्राप्त करून देतं ती साधना तुकोबा म्हणतात आम्ही करतो. तुका म्हणे जेने राहे समाधान, ऐसे ते भजन पार पावी, ऐसे ते भजन पार पावी. तुका म्हणे जेने राहे समाधान, ऐसे ते भजन पार पावी, ऐसे ते भजन पार पावी. तुका म्हणे सदा जेने राहे समाधान, आहे समाधान ऐसे ते भजन पार पावी. आज कीर्तनाला नुसते गायक नाहीये, ते कीर्तनकार गायक आहेत. विठाला विठाला महाराज म्हणतात ज्या नीतीने आम्ही आमचा परमार्थ करू, चाकोरीबद्ध नामस्मरणासहित परमार्थ, तैल धारवत त्याप्रमाणे आमचा परमार्थ, ज्याला कोणीही टच करू शकत नाही, बोट लावू शकत नाही, कलंक लावू शकत नाही, असा निष्कलंक परमार्थ आम्ही जीवनामध्ये करू. एक सांगू का? माणसाने थोडा परमार्थ केला पाहिजे. तो थोडा परमार्थ असा असला पाहिजे का तो परमार्थ शेवटापर्यंत कामी आला पाहिजे. तुकोबारांनी निष्कलंक परमार्थ, ज्ञानोबारांनी निष्कलंक परमार्थ, त्याचं फळ त्यांना मिळालं. तुकोबारा वैकुंठाला गेले महाराज त्या परमार्थाच्या द्वारे. आपल्यासारखे संसारिकच होते, आपल्यासारखेच मानवी देह धारण करून आलेले होते. त्यांनी सदा नामघोष केला, त्याचा परिणाम त्यांच्या चित्ताला कायमचं समाधान, सदा समाधान मिळालं. आपला आहे कदा म्हणून आपल्याला समाधान सुद्धा. त्यांना सदा काय तर ते सदा नामघोष करतात. तुम्हीही सदा करा, आम्ही सदा करतो, आपल्याला समाधान सुद्धा सदाच मिळेल. महाराज इथपर्यंत ठीक आहे, तुम्ही नामघोष सदा केला, तुमच्या चित्ताला सदा समाधान प्राप्त झालं, पण तुम्ही पुढे काय केलं? महाराज म्हणतात आम्ही त्या सुखाचे समाधानाचे अलंकार जीवनामध्ये तयार सर्व सुख न्यालो, सर्व सुख न्यालो, सर्व अलंकार
सर्व आनंदे निर्भर तुला तो आनंदे निर्भर तुला आनंदे निर्भर डोलतो आनंदे निर्भर डोलतो सर्व सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असे. तुकोबरायांची भावना आहे. महाराजांनी शब्दांकित केली आणि पूजने महाराजांनी गायली. गोड चाले महाराज. गोदे बाबांची चाले ना. नंद रामचंद्र बाबा गोदे. राग आहे नंद. जो दूसरों को देता है आनंद उसे कहते हैं नंद. विठाला विठाला अत्यंत गोड. आनंदाबद्दलच आपलं चाललं. तुकोबाराय म्हणतात मी जीवनामध्ये समाधान प्राप्त केलं त्या सुखाचे अलंकार तयार. एक सांगू का, अलंकाराबद्दल जास्त प्रीती माणसांना नाहीये, महिलांना आहे. लाडक्या बहिणींना ते मान्यच करावं लागेल. 1500 रुपये आले ना. नाही घाबरू नका, तुम्हाला 21 होणार आहेत आता. कारण आता उपमुख्यमंत्री तुमचीच एक महिला झालेली आहे, प्रतिनिधी झाली आहे. काही अडचण नाही. मी तुमच्या बाजूनच आहे, घाबरू नका. अरे वा. त्या नाशिकमध्ये घडलेली घटना. रामायणामध्ये राम लक्ष्मण सीता वनवास भोगण्याकरता आले. सीतेची नजर गेली कशावरती? हरणावरती. सगळं माहिती आहे. हरिण खरं होतं का खोटं होतं? कसं होतं? खोटं होतं. आणि सीता खरी होती का खोटी होती? हा, खरी होती का खोटी होती? एका वर्णात राहा तुम्ही, एका पक्षात राहा. खरी होती का खोटी? मी सांगतो. अध्यात्म रामायण असं म्हणते, रामप्रभूंनी खरी सीता ही जमिनीमध्ये ठेवली होती, अग्नीमध्ये ठेवली. मायावी सीतेला बाजूला केली, समोर ठेवली. आणि एक लॉजिक असं आहे, सामाजिक नियम असा आहे, मैत्री तिथंच घडते ना, मित्रता तिथंच होते. त्याचे गुण आणि त्याचे गुण सारखे पाहिजे. एक मोबाईलला वाक्य वाचलं होतं मी, मित्रांना पाठवलं होतं. ज्याचे तसे चरित्र त्याचे तसे मित्र. वाक्य फार सुंदर आहे ना. ज्याचे जसे चरित्र त्याचे तसे मित्र. त्याला सुभाषितकारांचं म्हणणं सांगतो. नामदेव महाराज पठाडे सुभाषितकार. समानशिले दिसण्याची सख्य. याला जी आवड आहे ना ती समोरच्याला असते. नेहमी असं होतं पा, दोन दारुड्यांचीच मैत्री होते. तंबाखूवाला किती लांब असू द्या, इकडच्या तंबाखूवाल्यानं तिकडच्या चुन्यावाला नुसतं खुणावलं तरी तो तिकडून त्याला चुना लावतोय. श्लेष अलंकार केला बरोबर, त्यांचं कॉम्बिनेशन जुळून जातं. सीता ही खोटी होती आणि हरीनही खोटं होतं, म्हणून तिथं पटकन ठेवलं. खोट्या सीतेनं खोट्या हरणाच्या कातड्याची टोळी मागितली. हरिण कशाचं दिसलं तिला? सोन्याचं. कशाचं दिसलं? सोन्याचं. मला एकच भाव सांगायचं,
सीतेला आकर्षण होतं कशाविषयी? अलंकाराविषयी, सोन्याविषयी. अलंकार म्हणण्यापेक्षा सोनच म्हणून टाका. रामप्रभू म्हटले, हिला जर माझ्याही पेक्षा सोनं जर आता जास्त प्रिय वाटतंय ना, तर एक काम कर, तू आता डायरेक्ट सोन्याच्याच लंकेमध्ये जाऊन राहा. अरे देव जवळ असताना सुद्धा जर तुम्ही लौकिक गोष्टी प्रपंचामधल्या जर अपेक्षा करत असाल, तर भगवान परमात्मा कसा जवळ राहील? विठाला याच्यातून एक सिद्ध होत, अलंकाराविषयी जास्त प्रेम महिलांचं आहे ना. महिलाला अलंकार फार आवडतात. मग ते खरे असो का खोटे असो. गरीब असली तर बेंटेकचे बनवते, श्रीमंत असली तर ओरिजिनल सोन्याचे. बरोबर. आमचे गुरुजी आळंदीला पाठात एक दृष्टांत सांगायचे. दोन शेजारणी होत्या. एक श्रीमंत होती आणि एक गरीब होती. आता जी श्रीमंत होती तिचा नवरा होता प्रेसला कामाला. त्या प्रेसवाल्याने आपल्या बाईला चांगले चांगले दागिने केले सोन्याचे. पण ही गरीब होती ना, ती तिच्याकडे पाहिजे मनात जळायची. का जळायची? जसं तिचं आहे तसं माझं. नवऱ्याला कुरकुर लावली, काही करा मला दागिने करू, काही करा मला दागिने करू. नवरा म्हटला, हिच्या कटकटी पायी आपण आता टेन्शन मध्ये येऊ, जातो म्हणे एक दिवस उल्हासनगरला, आणतोच म्हणे आता तिकडे नकली दागिने. आणले नकली दागिने, घातले तिने अंगावर घातले. आणि मग आता बाई माणसाचं असेल ना, एखादी वस्तू तिने अंगावर परिधान केली, साडी म्हणा, अलंकार म्हणा, ती परिधान केल्यावर ती लगेच घरात थांबत नाही. कुठं जाते? हा, सगळ्यांना दाखवायला जाते. या घरी जा, त्या घरी जा, काहीच काम नसतं, उगं दाखवायला जायचंय. मंजुळाबाई काय चाललंय तुमचं? स्वातीताई काय चाललंय तुमचं? मग तिने हिच्याकडे पाहिलं पाहिजे, अगं बाई हे दागिने कधी केले? एवढं म्हटलं का हिचं पोट भरतं, चहाही नको कॉफी नको. असतं ना. सगळ्या कॉलनीमध्ये ती फिरली. त्या कॉलनीमध्ये चोर राहत होता. त्या चोरानं बरोबर इकडे लक्ष, अरे एवढे सुंदर दागिने घातले, फिरते म्हणे आज म्हणे हिच्या दागिन्यांची चोरी करायची. आता दागिने कसे होते? म्हणजे तुम्ही ऐकताय की नकली दागिने, खोटे दागिने. तुमचे गुरुजी फार रंगून सांगायचे. संध्याकाळ झाली, जेवण झाले, झोपले. ते झोपल्यानंतर ते अलंकार तिनं तसेच ठेवले. चोर घरामध्ये आले. घरामध्ये आल्यानंतर तिच्या अंगावरचे सगळे दागिने ओढायला लागले. दागिने ओढायला लागल्यावर ती जागी झाली. चोरांनी काय केलं, तिला जरा दम दिला, पिस्तूल दाखवली, चाकू दाखवली. जर तू आरडाओरडा केलास तर तुला याच ठिकाणी मारून टाकू. आता त्यांना दया माया नसते, नाही त्या यमाशी करुणा, ते यमच आहेत महाराज. सगळे अंगावरचे दागिने त्यांनी काढून घेतले. काढून घेतल्यानंतर ते उंबरेच्या बाहेर पाऊल टाकू लागले. आता हिनं गप्प राहावं ना. पण बाई माणसाचं तोंड गप्प राहत. म्हटली जा मेल्यांनो, नेले म्हणजे सोनं तुम्ही, नेले अलंकार, पण सगळे खोटेच आहेत. खोटे म्हणल्यावर त्यांनी ती बॅग तिथं टाकली आणि इतकं बाईला बदडवलं महाराज. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला ऍडमिट. मला सांगा, मार खावा लागला, दुःख मिळालं, खऱ्या दागिन्याने का खोट्या? जर खोटे दागिने इतका मार देऊ शकतात तर खरे काय करतील? ज्ञानोबा राय म्हणतात, अरे हा प्रपंच सुद्धा असा खोटाच आहे. लटिता व्यवहार सर्व हा संसार, हरिवीण वाया धार, हरिवीण खोट्या जगामध्ये संत रममान होत नाहीत. न तेशु रमते बुधा, गीता सांगते. सुज्ञ माणूस, बुध जो आहे, ज्ञानी जो आहे, तो इथं रमत नाही महाराज. त्याला परमतत्वाशी रममान होण्याची आनंद वाटतो. बाकी
तुकोबाराय तुम्ही जीवनामध्ये कसं समाधान प्राप्त केलं, कोणते अलंकार घातले. आता ऐका जरा अध्यात्म दृष्टांत सांगितलं होतं ना तुम्हाला. आता थोडं अध्यात्मात बघा. जगद्गुरु तुकोबारांच्या चरित्राचा जर विचार केला, महिपती महाराजांनी फार सुंदर चरित्र सांगितलं. कोण महिपती महाराज? राहुरी जवळ ताराबाद नावाचं गाव, संत कवी महिपती महाराज म्हणून त्यांनी तुकोबांचं चरित्र माझ्याकडे आहे, बाजारामध्ये उपलब्ध आहे. मी कीर्तन करू का तुम्ही करता? मी वेळ वाचवायला पाहतोय आणि तुम्ही माझं क्लीन बोर्ड करताय. जाऊ द्या, स्वतः असंही असलं पाहिजे. पठाडे महाराज म्हणायचे, समोरचे बसलेले लोक थोडे बोलके पाहिजे, बोलले पाहिजे, पण ते लिमिटेड बोलले पाहिजे बरं, लिमिटेड नाही. ऐका, खर तर आपलं वय आहे, तुमच्या ज्ञानाचा आदर करतो. खरंच कीर्तन करणे गोष्ट लक्षात ठेवली, कारण मीडिया समोर बोलतो. कीर्तन करणे लक्षात ठेवलं पाहिजे. वाचणारी लोक आपल्यापेक्षा फार ज्ञानी आणि हुशार राहतात. खरंय मला ज्ञानोबाराय उगं नाही म्हटले, प्रभू तुम्ही महेशाची दिला पाहिजे आदर समोरचा. विषय माझा आहे, तुकोबारायांची झोप ही सुखाची आहे, तुकोबारायांचं जेवण सुखाचं आहे, तुकोबारायांचं खाणं सुखाचं आहे, सगळं सुखाचं आहे. मी प्रमाण सांगतो, प्रत्येक शब्द प्रत्येक गोष्टीला माझ्याकडे प्रमाण आहे. तुकोबारायांचं जेवण सुखाचं आहे. तुकोबाराय जे पाणी पितात ना महाराज, ते पाणी सुखाचं आहे. जे पाण्याबरोबर आंघोळ करतात ते पाणी आनंदाचं आहे. सगळं महाराजांचं जीवन आनंद आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाची अंग, आनंदाची अंग, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नकासर पडू घ्याल तुम्ही, नकासर पडू घ्याल तुम्ही. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नकासर पडू घ्याल तुम्ही, नकासर पडू घ्याल तुम्ही. तुका म्हणे मग नैवृत्तीवरी, सुखाचे शेजारी पहुडा येण. महाराजांची झोप सुखाची आहे, महाराजांचं जेवण सुखाचं आहे, महाराजांची शय्या सुखाची आहे, महाराजांच्या आंघोळीचं पाणी सुखाचं आहे. ज्या डप मध्ये, ज्या सरोवरामध्ये, ज्या नदीमध्ये महाराज आंघोळ करतात ते सरोवर सुद्धा आनंदाचं आहे. एकंदरीत महाराजांचं जीवन आनंदाचं आहे, म्हणून त्यांच्या भौतिक गोष्टी सुद्धा आनंदाच्या आहेत. विठाल आपण दिवाळीला लाडू करतो, कशाचे? रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू, व जे असतील ते लाडू. पण तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये आनंदाचे लाडू आहे. आलेत का कुणी? आनंदाचे लाडू खाण्याकरता नामसाधना करावी लागते, तेव्हा ते लाडू भेटतात. महाराज म्हणतात जेवण झालं ठसका येतो. जेवण झालं का काय येतं? ढेकर येतात, ढेकर. आणि ते ढेकर सुद्धा कसे राहतात? ढेकराचे दोन प्रकार आहेत. भुकेच्या अगोदर येतात ते ढेकर वेगळे, आणि भुकेच्या नंतर येतात ते ढेकर. भुकेच्या अगोदर जे ढेकर येतात ते जेवणाचे राहतात, भुके नंतर जे ढेकर येतात ते तृप्तीचे ढेकर राहतात, तृप्तीचे. तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये हे आनंदाचे लाडू खाल्ल्यामुळे ढेकर सुद्धा कसे आले. येती तृप्तीचे ढेकर, येती तृप्तीचे ढेकर, येती
टाळ वाजव, टाळ. मला टाळ आवडते. आनंदाचे हरिहार, आनंदाचे हरिहार. येती तृप्तीचे ढेकर. राग मध्यम आहे आणि भैरवी आहे. हळूहळू कीर्तनाची भैरवी झाली पाहिजे आणि आयुष्याची भैरवी झाली पाहिजे. विठाला विठाला सर्व सुख आलो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्ल तुसे. आता आम्हाला भीती राहिली नाही, आम्ही निर्भर झालो. भय नाही राहिला आता आमच्या जीवनामध्ये. भय कधी निर्माण होतो श्रोतेवर लक्ष द्या. भय संसारामध्ये असलं का तर निर्माण होतं. अजून सोपं बोलतो, जरा वेदांतीच्या त्यासारखी प्रक्रिया मध्ये द्वैत आलं का तिथं भय आहे, अद्वैत आलं का तिथं भय राहिलं. तुकोबाराय म्हणतात आम्ही अद्वैत स्थिती प्राप्त केली, आता भय राहिलं. आता भय नाही ऐसे वाटते ऐसे वाटते आता माझ्या मला घरावाणी हार, आता माझ्या घरावाणी हार, आता माझ्या घरावाणी हार. आता भय नाही ऐसे वाटे, आता भीती राहिली नाही. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. देव आला आता भीतीच नाही. देव कशाला येतो? देव नामस्मरणाला येतो. नामस्मरण करा, देव तुमच्या हातात येईल. सावतोबांनी काय केलं? नामस्मरण केलं. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझे, अवघी मिठाई माझे. सावत्याने केला. श्रोते हो, पंढरपूर नजीक होतं तरी सावतोबा पंढरीला जात होते का न जात होते ते त्यांना माहिती असेल, पण पंढरीचा पांडुरंग मात्र सावतोबांना मळ्यात भेटण्याकरता येत होता, हे मात्र 100% खरे. ही भक्तीची ताकद आहे, भक्तीची. होय भक्ती केला तैसा, भक्ती नाम साधनेने देव कसा होतो. अजून काय? महाराज म्हणतात आम्ही जिथं आहोत जसे आहोत तसे आहोत. नामसाधना करत राहतो. 10 ला 5 मिनिटं कमी आहेत. तिसरं चरण सरळ घेऊ, चौथ्या चरणाला चाल लावा, लगेच विठोबर. महाराज म्हणतात असो ऐसा कोठे हटवती नाही, देहीच विदेही भोगोदशा. मग तुकोबर आहे बहिर दिशेला जात असतील तरी म्हणत असतील माझी मद झाली छंद या नामाचा, कुठेही जाऊ द्या. अरे महाभारतामधल्या अर्जुनाचे केस जय कृष्ण श्रीकृष्ण म्हणत, कथा सांगत नाही, फक्त स्पर्श करून जात. पंढरपूर मधल्या त्या चोखोबारांची हाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. बरोबर आहे ना? जनाबाई दाशी होती, पण तिच्या गोवऱ्या सुद्धा काय म्हणायच्या? विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. हे गाथ्यातलं नाही बरं, हे माथ्यातलं. लोकांना गाथ्यातलं लागतं आणि माथ्यातलं लागतं. विठाला विठाला आपण मात्र गाथेचं झालं. जनाबाईच्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठल काय ताकद होती. जनाबाईंचा एवढा मोठा अधिकार होता. नामदेव महाराजांचं कीर्तन असलं तर चाल म्हणायला सांगायचा अधिकार त्यांचा होता. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. आता मौल्यांना तुम्हाला पहिल्यापासून आरक्षण ठरले. त्या काळामध्ये वाळवंटात ज्ञानोबा आणि नामदेव महाराजांनी पहिलं आरक्षण महिलांना दिलं होतं. तुमच्याकडे तेव्हापासून सगळ्यांचं लक्ष 50% आहेच आरक्षण.
फक्त तुम्ही मर्यादा पाळली पाहिजे, हे तितकंच करेल. थोड्याच वाजलं. मर्यादेचा परमार्थ हा यशस्वी होतो. महाराज म्हणतात, असो ऐसा कोठे आठवची नाही, तेहीच विदेही भोगोदशा. महाराज याचा परिणाम झाला काय तुमचा? तुकोबाराय म्हणतात, या नामसाधनेचा परिणाम असा झाला का आमचं जीवनच अग्निरूप झालं. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने जी पाप अंगा, लागोने जी पाप भूला, करालो सर्व अलंकार, लागोने पाप सर्व सुखल्यालो, सर्व अलंकार सुखल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर तुलत जो, आनंदे निर्भर आनंदे आनंदे निर्भर आनंदेर भरडुलत भुजन निर्भर डोलत सो, निर्भर आनंद निर्भर आनंद निर्भर डोलत सो, डोलत सो, रूप लागोने दुपाप पुण्यांग. महाराज म्हणतात, आमच्या जीवनामध्ये ही अवस्था प्राप्त झाली. आता आम्हाला पाप आणि पुण्य काही लागत नाही. त्याला एकमेव कारण जर असेल तर नामसाधना.
दोन प्रकारच्या अग्नी आहेत, एक ज्ञानाग्नी आहे आणि दुसरा नामाग्नी आहे. ज्ञानाग्नीनेही पापे जातात आणि नामाग्नीनेही पापे जातात. नामाग्नीने पापे जळती ही ज्याची आज्ञा महाराज म्हणतात. त्या नामाग्नीने जीवनामध्ये पापे जातात. आज अभंगाच्या दृष्टीने आपण नामाग्नी इथं घेऊया. नामाग्नी, कारण अभंगाची सुरुवात आहे सदा नामघोष. तोच नामाग्नीत आपण घेऊन त्या नामानंच सगळी पाप जळतात अशी सद्भावना निर्माण करूया, मनामध्ये ठेवूया आणि नामसाधना करायला लागूया. त्या नामसाधनेने आपल्याही जीवनामधलं पाप आणि पुण्य हे समांतर होईल किंवा जळून नष्ट होईल. आणि जळून नष्ट झालं आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा उरणार नाही, राहणार नाही. आपणही तुकोबासारखे त्या अवस्थेला प्राप्त होऊ. महाराज नंतर आम्ही झालो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागूने पाप पुण्यांगा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर. अभंगाचा भावार्थ झाला असं समजूया. हाताला टाळी वाजून परमात्म्याचं भजन करूया. ज्या मंडळींना हार घालायचे त्यांनी पटकन करूया. या भाऊ, आपण सर्वांनी हात वरती केले तरी चालतील. शूटिंग वाले मस्त शूटिंग फिरवा सगळीकडे आणि भजनाचा आनंद घ्या. विठोबा येवले गुरुजी धन्यवाद. आनंदे निर्भर डुल्ल कसो. येवले गुरुजी ना, येवले येवले पोटभर जेवले. येवले चहाच येतो आपल्याला तरतरी येण्याकरता. एवढे अमृत तुल्ले ते. अमृत तुल्य. चला, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येतो पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्ल कसो. नाम साधनेनं जीवनामध्ये काय अवस्था प्राप्त होते, कोणतं फळ मिळतं, कोणत्या स्थानावर जातो ते सांगणारा म्हणजे हा आजचा भाग आहे. श्रोते हो, नामाचा हा फायदा आहे. नाम जीवनामध्ये कधीही नष्ट होत नाही. काळावरही ज्याचा विजय आहे ती नामसाधना आहे. या जगामध्ये तीन गोष्टी कधीच नष्ट होणार नाही. कायमच्या स्थिर राहणाऱ्या तीन गोष्टी आहेत. एक, देव कायमचा राहणार आहे. दोन, देव मान्य संत कायमचे राहणार आहे. आणि तीन, देवाचं नाव कायमचं राहणार आहे. बाकी सगळ्या गोष्टी नाश पावणार. नाम, संत आणि देव हे कधीच नष्ट पाहू शकत नाही. नाम नामीचा अभेद आहे, त्यामुळे ते कायमच चिरकाळ राहणार आहे. आपण त्याचा आधार घ्या, त्या नौकेचा आधार घ्या. नामरूपी नौकेचा आधार घेऊन हा भवसागर करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच गजानन महाराज आपल्याला तारल्याशिवाय राहणार नाही. एकदा मोठ्या प्रेमानं आपण गजानन महाराजांचं भजन करायचंय. मी पुढे म्हणेल, आपण सगळ्यांनी मागावं. गण गण गणात बोले, 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 गण गण गणात, गण गण गणात.
गण गण गणात होते. गण गण गणात सब गाइए, ताली बजाइए, बड़े भाव से. गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात होते. गण गण गणात गण गण गणात हे गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात संत श्री गजानन महाराज की गजानन महाराज की गजानन महाराज की. निवृत्तीनाथांचं छोटस भजन घेऊ आणि वाणीला पूर्ण विराम देऊ. आपण सर्व मंडळींनी 2 तास कीर्तन श्रवण केलं. पहिला दिवस होता, आपण वेळेवर थांबण्याचा प्रयत्न केला. गाडी जरी लेट सुटली असेल तरी ती थेट पोहोचवण्याचं काम हे ड्रायव्हरचं राहतं आणि म्हणून आपण संकल्पित वेळेत थांबलेलो आहे. पुन्हा एकदा सर्व गजानन महाराजांच्या भक्त परिवाराला कोटी कोटी शुभेच्छा देतो. आपल्याकडून हा नाम सप्ताह जो आहे 9 वर्षामध्ये जो पदार्थ झालेला आहे, हा चंद्र सूर्य असेपर्यंत कायमचा टिकला पाहिजे. हे महाराजांच्या चरणी प्रार्थना, श्रींच्या चरणी प्रार्थना. आपल्या सर्वांना आरोग्य, ऐश्वर्य, प्रेम, आपुलकी आणि सद्भावना श्रींनी आपल्या पदरामध्ये द्यावी अशी श्रींच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. ज्या दादांच्या सानिध्यामध्ये आपण राहतो, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, त्या निवृत्तीनाथ महाराजांचं 1 मिनिट आपण भजन करायचे आणि आपल्या वाणीला पूर्ण विराम द्यायचा. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी केले, हेच माझे जे उरले पाईक. पण जे चांगलं बोललोय ते वारकरी शिक्षण संस्थेचं आहे, आळंदीचं आहे. नाही काही चुकीचा शब्द असेल तर तो माझ्या वाणीचा दोष आहे. माझे मला परत करा, भजनाला तयार व्हा. आता शूटिंग घ्यायची सगळ्यांची. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान बाई ज्ञान सखाया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान बाई ज्ञान सखाया. सोपान बाई ज्ञान सखया, सोपानबाई ज्ञान सखया, सोपानबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपानबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपानबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपानबाई ज्ञान सखया. पुन्हा एकदा सगळ्या गायक वृंदांच्या चरणी, मृदंग वादक, हार्मोनियम वादक, विणेकरी, पेटी मास्तर सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. खास करून माझ्या माता भगिनी वर्गाचं पुन्हा एकदा कौतुक करतो. आपल्यामुळेच या धर्म मंडपाला शोभा आहे. तुमच्या ताई या ठिकाणी आल्यात. आम्ही भगिनी म्हणून ज्यांना मांडले, आमच्या सुशीला ताई आहेत. निवृत्तीनाथांच्या सोहळ्यामध्ये ताई आणि आम्ही बरोबर असतो, त्यांनाही धन्यवाद देतो. तुमच्या गामणे ताई या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांनाही धन्यवाद. आधी करून माझ्या बरोबर नितांत प्रेम करणार आहे आमचे एक व्यक्तिमत्व इगतपुरी तालुक्यातलं इथं राहते, तुमचे प्रेममूर्ती किरणदादा शिंदे आहेत. किरणदादांनाही धन्यवाद. माझ्या गावचे एक व्यक्ती या परिसरामध्ये अत्यंत छान प्रकारे आपल्याला सक्रिय सहभागी आहेत. या मंडळामधले आहेत ते विशेषत्व. आमचे साहेब आहेत, किरवे साहेब आहेत. साहेबांना या ठिकाणी धन्यवाद देतोय. त्याचप्रमाणे तुमचे गुंजाळ पाटील आलेले आहेत. बरीच मंडळी आहेत, मला ज्ञात अज्ञात सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचा नाम उल्लेख वेळेच्या अभावी करणे शक्यही नाहीये. आपण सर्वांनी त्यांचा शब्द सुननाने या ठिकाणी स्वागत करायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. विठाल जय विठाल.
पुढे उतरे मला क्षमा कराल नाही विचारला अधिकार नापुरा म्हणे ज्ञानेश्वरा खबर करा क्षमा कराल महाराज देव तुकाराम